नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे जो कदाचित अनेक स्त्रियांच्या मनामध्ये कधी ना कधी आला असेल. स्त्री खरंच स्वतःची लाईफ जगते का? की फक्त आयुष्य घालवत असते? लहानपणापासून ते वृद्धात्वापर्यंत ती सतत कोणासाठी तरी जगत असते. आईवडिलांसाठी, नवऱ्यांसाठी, भावासाठी किंवा मुलांसाठी. पण या सगळ्यांमध्ये एक प्रश्न कायम अनुत्तरित राहतो. ती स्वतःसाठी कधी जगते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर मनापासून बोलणार आहोत. मुलगी म्हणून सुरू होणारा प्रवास. ती हसते, खेळते, स्वप्न पाहते. तिला डॉक्टर व्हायचं असते, शिक्षिका व्हायचं असते, कलाकार व्हायचं असते. पण जशी जशी ती मोठी होते तसे तसे तिच्या स्वप्नापेक्षा समाजाचे नियम मोठे होत जातात. हे करू नको, तिथे जाऊ नको, लोक काय म्हणतील. हळूहळू ती स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करू लागते आणि नकळत तिच्या आयुष्याचा पहिला भाग अपेक्षा पूर्ण करण्यातच जातो. लग्नानंतरची नवी जबाबदारी. लग्नानंतर तिच्या आयुष्यात नवीन नातेसंबंध येतात. नवीन घर, नवीन माणसं, नवीन जबाबदाऱ्या. ती मनापासून सगळ्यांना सांभाळायचा प्रयत्न करते. सासऱ्यांची काळजी, नवऱ्याच्या गरजा, घरातील कामं हे सगळं करताना ती स्वतःला मागे ठेवते. तिच्या आवडी निवडी, तिचे छंद, तिची स्वप्न हळूहळू कुठेतरी हरवायला लागते आणि मग ती म्हणते, माझ्यासाठी वेळच मिळत नाही. आई झाल्यानंतर स्त्रीचं पूर्ण विश्वच बदलून जातं. तिच्या झोपेवर, तिच्या आरोग्यावर, तिच्या इच्छांवर मुलांची गरज प्राधान्य घेते. मुलं आनंदी असली की ती आनंदी असते. मुलं दुःखी असली की ती रात्रभर जागी राहते. ती स्वतःसाठी नवीन कपडे घेत नाही, पण मुलांसाठी सर्व काही घेते. ती स्वतःची काळजी घेत नाही, पण सगळ्यांची काळजी घेते आणि अनेकदा ती स्वतःला विसरून जाते. स्त्री खरंच जगते की फक्त जबाबदाऱ्या निभवते? इथेच खरा प्रश्न उभा राहतो. जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नसतं. जगणं म्हणजे स्वप्न पाहणं, स्वतःला ओळखणं, आवडत्या गोष्टी करणं आणि आनंद अनुभवणं. पण अनेक स्त्रिया फक्त जबाबदाऱ्या निभवत राहतात. सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ, पण स्वतःसाठी एक तासही नाही. त्या जगत असतात, पण मनाने थकलेल्या असतात. त्या हसत असतात, पण आतून रिकाम्या वाटत असतात. स्वतःसाठी जगणं स्वार्थीपणा नाही. आपल्या समाजात एक चुकीची समजूत आहे. जर स्त्री स्वतःसाठी वेळ काढते, स्वतःच्या आवडी जपते, स्वतःच्या करिअरचा विचार करते, तर काही लोक तिला स्वार्थी म्हणतात. पण खरं सांगायचं तर स्वतःसाठी जगणं स्वार्थीपणा नाही. कारण रिकाम्या भांड्यातून कुणालाही पाणी देता येत नाही. जर स्त्री मानसिकदृष्ट्या आनंदी असेल तर ती घराला आनंद देऊ शकते. जर ती स्वतःची काळजी घेत असेल तर ती इतरांची चांगली काळजी घेऊ शकते. स्त्रीने स्वतःला हरवू नये. प्रत्येक स्त्रीने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. मी शेवटचं माझ्यासाठी काय केलं होतं? कधी पुस्तक वाचलं? कधी स्वतःसाठी फिरायला गेले? कधी स्वतःच्या स्वप्नांबद्दल विचार केला? जर या प्रश्नांची उत्तरं आठवत नसतील तर कदाचित वेळ आली आहे स्वतःकडे परत वळण्याची. कारण तुमची ओळख फक्त मुलगी, पत्नी किंवा आई म्हणून नाही. तुमची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. मैत्रिणींनो, स्त्रीचं आयुष्य फक्त त्याग करण्यासाठी नाही. तिने नाती जपावी, जबाबदाऱ्या पार पाडाव्या, पण त्याचबरोबर स्वतःलाही जपावं. कारण आयुष्य एकदाच मिळतं आणि ते फक्त घालवण्यासाठी नाही, तर ते मनापासून जगण्यासाठी असतं. म्हणून प्रत्येक स्त्रीनं हे लक्षात ठेवावं, मी फक्त इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी पण महत्त्वाची आहे. आणि ज्या दिवशी स्त्री स्वतःच्या आनंदाला महत्त्व द्यायला शिकते, त्या दिवशी ती फक्त आयुष्य घालवत नाही, तर ती आयुष्य जगण्यास सुरुवात करते. जर तुम्हालाही वाटत असेल प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी जगायला हवं, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.